नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही अतिशय सहज विणता येणारी सोपी आणि लक्षात ठेवायला पण खूप सोपी अशी वीण आहे. ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते. ही वीण अजिबात रोल होत नाही, तसेच ही वीण भरभर वाढते. त्यामुळे जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ही वीण वापरू शकतो आपण. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 2 ओळींचीच आहे. ही वीण विणण्यासाठी 6+1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत. पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे, धागा बाहेरच आहे. त्यानंतर 5 टाके पाठीमागून सुलट विणायचे. याप्रमाणे हे पहा, याप्रमाणे पाठीमागून 5 टाके सुलट विणायचे. हेच रिपीटेशन आहे, हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे. पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेरच आहे. 5 टाके पाठीमागून सुलट विणायचे. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा एक टाका सुद्धा याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. क्रमाने हा टाका असाच येतो. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. धागात घ्यायचा, एक टाका उलट विणायचा. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे, एक उलट, धागा बाहेर, 5 टाके पाठीमागून सुलट. हेच 6 टाक्यांचं रिपीटेशन विणत जायचं आहे. धागा आत, पहिला टाका उलट विणायचा. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची, धागा बाहेर, 5 टाके पाठीमागून सुलट विणायचे. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे. पहिल्या ओळीत जो आपण फक्त उचलून घेतलेला टाका आहे तो या ओळीत उलट विणायचा आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. हा जो शेवटचा टाका आहे तो उलट विणायचा. अटी याचप्रमाणे घ्यायची. क्रमाने हा टाका याचप्रमाणे येतो. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते. अतिशय सुस्पष्ट, नीट, नेटकी अशी ही वीण आहे. अतिशय सोपी वीण आहे ही. दिसते ही खूप छान दिसत असेल तुम्हाला. ही एकदम निवांत वीण आहे. याचं कारण असं की ही वीण विणताना फारसं लक्ष द्यायला लागत नाही. सहजपणे तुम्ही विणू शकता. मोठे मोठे ब्लँकेट्स, शाल, स्कार्फ, स्वेटर्स, होम डेकोरसाठी वगैरे ही वीण छान दिसते. तुम्ही वापरू शकता.
जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज विणता येण्यासारखी ही वीण आहे. कुठल्याही लोकरीमध्ये ही वीण छान दिसते. तर आशा आहे की ही वीण सुद्धा तुम्हाला नक्की पसंती येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.